आज तुमच्याबरोबर आलेले सुशीलाबेन शाह आहे, माजी महिला उद्योगाचे अध्यक्ष प्रमोद मांढरेकर आहेत, जिल्हा अध्यक्ष आहेत मुंबईचे सुनील नरसाळे, गजेंद्र लष्करी, राम बच्चन मुराई, हंसा मरू, सर्व नगरसेवक पदाधिकारी तर आलेलेच आहेत, परंतु तुमच्याबरोबर विविध क्षेत्रामध्ये काम करणारे उद्योजक आहेत, व्यापारी आहेत, त्यांचा अनेक संस्थांशी संबंध आहे. मगाशी म्हणाले ते आपले 85 वर्ष त्यांचं जवाहर भाई, हाँ ते म्हणाले मला आपका काम हमने देखा है, अभी 10 लाख हमारे समाज के लोग आपके साथ जुड़ गए, म्हणजे मोठी गोष्ट आहे. असे लोक तुमच्याबरोबर आज आलेत, मी त्यांचं स्वागत करतो. याच्यामध्ये अनेक लोक, म्हणजे खूप लोक आहेत, त्याच्यामध्ये किती नावं घेऊ मी. सुशील व्यास आहेत, पूनम कनोजी आहेत, संजय शाह डायमंड मर्चंटचे व्यापारी आहेत, जैन अल्प सेवा संस्था जी आहे आणि ते आहे, दिलीप सकेरी आहेत, हेमंत बावधनकर, मगाशी मी ते हे केलं त्यांचं नाव घेतलं, आणि अनेक लोक यामध्ये, प्रशांत झवेरी जैन समाजाचे लीडर, समर्थलाल मेहता, सौरभ शेट्टी, रमेश भाई, हरीश थारिया, ॲडव्होकेट त्रिंबक तिवारी आणि कांती मेहता, ऑल इंडिया जैन फेडरेशनचे प्रेसिडेंट, कैलाश मुरारका, प्रेसिडेंट ऑल इंडिया प्लॅस्टिक मार्केट, आणि खूप लोक आहेत. सगळ्यांची नावं घेऊ नको ना, नाही कोणाचं राहून गेलं तर प्रॉब्लेम होतो ना, म्हणून खूप सगळे लोक आले तिकडे. अग्रवाल समाजाचे आहेत, जवेरी बाजारचे आहेत, डायमंड व्यापारी आहेत, सगळे आहेत, आणि जैन मंदिर आहे, मारवाडी समाज आहे, मेटल स्टीलवाले आहेत, गोल्डवाले आहेत, गुजराती व्यापारी आहेत, सगळे आहेत, सगळे लक्ष्मीपुत्र आहेत. त्यामुळे तुम्ही एवढं सगळं भंडार घेऊन आलेला आहात. मेहनत करायला आपण मागे नाही, मेहनत आपण भरपूर करूया, आणि या सर्व लोकांचे जे काही नेटवर्क आहे ते आपण समाजाच्या हितासाठी वापरूया, एवढंच मी आपल्याला सांगतो. आणि मी ठरवलंय की मी जेव्हा मुख्यमंत्री झालो त्या दिवसापासून माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण, जीवनातला प्रत्येक क्षण फक्त आणि फक्त या राज्याच्या विकासासाठीच खर्च करायचा आहे. बाकी माझी काही अपेक्षा नाही आहे. मला आपण ओळखता जवळून, आणि त्यामुळे श्रीकांत आणि तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ठरवल्या, चांगलं एक आज योग आला, आणि श्रीकांतही सगळं मेहनत करतोय. आमचे सर्व नेते मंडळी आहेत, सर्व लोक आपल्याला प्रेम देतील, आपल्याला विश्वास देतील, आणि नक्की आपण एक चांगलं काम करू, या महाराष्ट्राला पुढं नेऊ. कारण आपल्याला पॉझिटिव्ह आणि कन्स्ट्रक्टिव्ह काम करायचं आहे. आपल्याला निगेटिव्ह मोडमध्ये जायचं नाही. होणार नाही हे बिलकुल आपल्या डिक्शनरीमध्ये शब्द असताच कामा नये. होणार नहीं ये सांगायला काय टाइम लगतो, नहीं होगा ये बताने के लिए कुछ स्किल लगता ही नहीं, लेकिन नहीं होने वाला कैसे हम करके दिखाएंगे इसको स्किल लगता है. और मैं ये हमेशा ये कहता हूँ कि ठीक है, पद आते जाते, सत्ता आती है जाती है,